आज आपण बोलणार आहोत पुरुषांमध्ये बघितल्या जाणाऱ्या एका महत्त्वपूर्ण कॉमन कंडिशनबद्दल, बेनाइन प्रॉस्टेट हायपरप्लाझिया म्हणजेच बीपीएच. पण घाबरायचं कारण नाहीये. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर नितीन पायघन, आपल्या छत्रपती संभाजीनगर इथले प्रख्यात युरोलॉजिस्ट, आणि ते आपल्याला सांगतील की बीपीएचचा योग्य इलाज करणं कसं शक्य आहे. वेलकम डॉक्टर नितीन पायघन. बीपीएच किंवा वाढलेलं प्रॉस्टेट याची कारणं आणि लक्षणं काय असू शकतात? तर बीपीएच म्हणजेच बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लेझिया याचं प्रामुख्याने कारण म्हणजे वाढते वय. वयाच्या 50 किंवा 60 नंतर ही लक्षणे दिसायला सुरू होतात. कधी कधी हॉर्मोन्समध्ये आपल्या शरीरामध्ये जे बदल होतात एक 50 नंतर, त्याच्यामुळे पण बीपीएच हा डिसीज होतो. बऱ्याचदा कौटुंबिक इतिहास म्हणजेच फॅमिली हिस्ट्री जर असेल त्यावेळेला हा जो त्रास आहे तो तुम्हाला लवकर जाणवू शकतो. आणि तसेच लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी आणि डायबेटिक पेशंट्स ह्याच्यामध्ये हे जे सिम्पटम्स आहेत म्हणजे लक्षण आहेत ही प्रामुख्याने लवकर थोडीशी दिसायला लागतात. सर, बीपीएच ही कंडिशन ज्यांना झालेली आहे त्यांनी लाईफस्टाईलमध्ये काय बदल करावेत? खूप सोपे आणि सरळ बदल आहेत. जसं की रात्री झोपण्यापूर्वी जे आपण बरेच जण बिंज ड्रिंकिंग ऑफ वॉटर करतात तर ते करायचं नाही. 2 तास आधी 1 ग्लास पाणी प्यायचं आणि झोपण्यापूर्वी. आणि दुसरं म्हणजे कॅफिनेटेड प्रोडक्ट्स जसं की चहा, कॉफी आणि अल्कोहोल हे जे प्रोडक्ट्स आहेत ह्याचं कन्झम्पशन जेवढं लिमिट करता येईल तेवढं लिमिट करायचं आहे. आणि वजन नियंत्रणात ठेवायचे. आणि तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुमची जी सेडेंटरी लाईफस्टाईल आजकाल खूप कॉमन आहे तर नियमित व्यायाम करणे आणि कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता ज्याच्यामुळे हे जे सिम्पटम्स आहेत हे वाढू शकतात. त्याच्यामुळे तुमच्या डाएटमध्ये, तुमच्या आहारामध्ये फायबर आणि पालेभाज्यांचं जे प्रमाण आहे ते जास्त असलं पाहिजे. हे काही रुग्णांसाठी जीवनशैलीमध्ये बदल आहेत. सर, 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांमध्येच बीपीएच आढळतो का? प्रामुख्याने 60 वर्षाच्या पेक्षा जास्त पुरुषांमध्ये आढळते, पण प्रत्येक वेळेसच असं होतं असं नाहीये. बऱ्याचदा जेव्हा तुम्हाला तुमच्या घरी फॅमिली हिस्ट्री असते म्हणजे तुमच्या वडिलांना, तुमच्या आजोबांना जेव्हा सेम कंडिशन्स असतात त्यावेळेला कधी कधी हे जे सिम्पटम्स आहेत हे तुमच्या वयाच्या 40मध्ये किंवा 50मध्ये पण सुरू होऊ शकतात. जर बीपीएचचा इलाज वेळेवर झाला नाही तर काय होऊ शकतं? बीपीएच प्रोस्टेट म्हणजे काय असतं? एक तुमचं जे मूत्राशय किंवा ज्याला युरिनरी ब्लॅडर आपण म्हणतो त्याच्या तोंडासमोर ही एक ग्रंथी आहे. तर जसं जसं वयानुसार किंवा हॉर्मोनल चेंजेसमुळे ह्याची जेव्हा वाढ होते तेव्हा त्याच्यामधून जो आपला लघवीचा रस्ता त्याला आपण युरेथ्रा असं म्हणतो त्याच्यावर दाब पडतो आणि तो कंप्रेस व्हायला सुरू होतो. तर बीपीएचला वेळीच ट्रीटमेंट न घेतल्यास काय होऊ शकतं तर तुम्हाला लघवी तुमची पूर्णपणे थांबू शकते. हे झालं सगळ्यात पहिलं, ज्याच्यामुळे तुम्हाला कॅथेटर म्हणजेच लघवीची नळी टाकून लघवी आपल्याला बाहेर काढावी लागते. दुसरं म्हणजे लघवी पूर्णपणे बाहेर निघत नाही. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या युरिनमध्ये जे काही क्रिस्टल्स किंवा जे काही डिपॉझिट्स असतात, कॅल्शियमचे क्रिस्टल्स असतात ते ब्लॅडरमध्ये खाली साचायला लागतात आणि त्याच्यामुळे ते क्रिस्टल्स साचून हळूहळू त्याचे स्टोन्स बनतात. जसं आपण बघतो की आपलं जे हार्ड वॉटर असतं, आपण एक बकेटमध्ये पाणी भरून ठेवलं तर एका दिवसानंतर जर आपण ते बघितलं तर त्याच्या खाली आपल्याला दिसेल की एक राळ किंवा एक सँड सारखं काहीतरी साठलेलं दिसतं. तसंच प्रोस्टेटिक हायपरप्लेझियामध्ये पण पूर्णपणे लघवी न निघाल्यामुळे ब्लॅडरच्या बाहेर ते सेडिमेंट्स खाली जमा होऊन त्याचा स्टोन तयार होतो. हे झालं दुसरं. तिसरं म्हणजे वारंवार युरिनरी इन्फेक्शन होणे. कुठे पण आपण बघतो, एक साधारण उदाहरण देऊन सांगण्याचा प्रयत्न करतो की एका खड्ड्यामध्ये जर पाणी साचलेलं असेल आणि ते जर आपण पाणी बाहेर काढलं नाही वेळीच तर 1-2 दिवसानंतर त्या पाण्यावर डास फिरायला लागतात आणि 3-4 दिवसानंतर त्या पाण्याचा घाणवास यायला लागतो. तसंच ब्लॅडरमधून पूर्णपणे जेव्हा लघवी बाहेर निघत नाही त्यावेळेला ती लघवी साठून राहिल्यामुळे तिथे काही बॅक्टेरियाची ग्रोथ होते आणि त्याच्यामुळे वारंवार युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स होऊ शकतात. हे झालं तिसरं. आणि रिपीटेड इन्फेक्शन्समुळे लघवीमध्ये रक्त पण येऊ शकतं. तर आणि बऱ्याचदा ब्लॅडरवरती प्रेशर येतं, कारण ही जी प्रोस्टेट ग्रंथी आहे ही ब्लॅडर म्हणजे मूत्राशयाच्या तोंडासमोर असते. तर बऱ्याचदा पेशंट्स जोर लावून लघवी करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे काय होतं, कालांतराने जे ब्लॅडरचे मसल्स असतात
ते वीक होऊन जातात आणि त्याच्यामुळे पूर्णपणे तुमचं ब्लॅडर कॉन्ट्रॅक्टाईल म्हणजे त्याची पूर्ण शक्ती कमी होऊ शकते आणि किडनीवरही त्याचं प्रेशर ट्रान्समिट होऊ शकतं. त्याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह युरोपॅथी असं म्हणतो. तर प्रामुख्याने हे काही लक्षणं किंवा त्रास होऊ शकतात जर आपण वेळीच BPHचा उपचार नाही घेतला तर. सर, BPH ही कंडिशन वाढायला जेव्हा सुरुवात होते त्याची काय लक्षणं असू शकतात? तर जसं मी तुम्हाला एक बकेट लिस्ट ऑफ सिम्पटम्स सांगितले, म्हणजे ही प्रामुख्याने लक्षणे असतात. त्यामध्ये सगळ्यात जर आपल्याला लवकर पिकअप करायचं असेल BPH, तर सगळ्यात पहिले जो त्रास होतो BPHच्या पेशंट्सना तो म्हणजे नॉक्टुरिया, म्हणजे रात्री एक वेळापेक्षा जास्त जर आपल्याला लघवी करण्यास उठावं लागत असेल तर आपण असं गृहीत धरू शकता की आपल्याला BPHचा त्रास सुरू झालेला आहे. तर ह्यामध्ये एक महत्त्वपूर्ण ॲडवाईस मी सगळ्या आपल्या व्ह्युअर्सना सांगू इच्छितो की बिनाईन प्रोस्टॅटिक हायपरप्लेजिया ही अतिशय बिनाईन आणि ट्रीटेबल कंडिशन आहे. साधारण औषधोपचाराने जर वेळीच आपण निदान केलं तर औषधोपचाराने याचं ट्रीटमेंट होऊ शकतं. पण एक आपल्याला खात्री करून घ्यावी लागेल की प्रोस्टेट कॅन्सर आणि BPH म्हणजे हा प्रोस्टेट कॅन्सर नाही, पण प्रोस्टेट कॅन्सर आणि BPHची लक्षणे ही ओव्हरलॅप होतात आणि या दोघांची लक्षणे सेम असतात. त्याच्यामुळे आपल्याला प्रोस्टेट हायपरप्लेजिया आहे की कॅन्सर आहे यासाठी एक आपल्याला PSA एक स्क्रीनिंग टेस्ट असतं, ब्लडचं टेस्ट असतं PSA नावाचं. जर आपण करून घेतलं तर आपण निश्चितपणे सांगू शकतो की हा पेशंट जो आहे हा BPHचा आहे किंवा हा प्रोस्टेट कॅन्सरचा आहे. त्याच्यामुळे ह्या सिम्पटम्सला इग्नोर न करता ॲटलिस्ट एकदा तुम्हाला जेव्हा असे सिम्पटम्स अनुभवतात तेव्हा तुम्ही पहिल्यांदा एका तज्ज्ञ युरोलॉजिस्टचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्यानंतरच आपण त्याच्यावर जे योग्य काही जो उपाय आहे तो करायला पाहिजे. प्रोस्टेट हेल्थबद्दल जागरूकतेकरिता जनहितार्थ प्रसारित